नाशिक जिल्ह्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आज गवळणी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करत प्रशासनाच्या भूसंपादन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। आंदोलनादरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले की पूर्वीच्या विकास आराखड्यात असलेले डीपी रोड आणि टीपी रोड प्रत्यक्षात विकसित न करता नव्यानं रिंग रोड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन आधी डीपी व टीपी रोडसाठी आणि आता रिंग रोडसाठी जाणार असल्यानं अनेक कुटुंब भूमिहीन होण्याच्या संकटात सापडली आहेत। तसेच भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्यामध्ये देखील मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला। या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्हाला पोलिसांनी जरी इथं उचलून आणलं असेल, परंतु येणारं जे पावसाळी अधिवेशन आहे 22 जून, आम्ही नाशिक ते मुंबई मोर्चा काढून विधान भवनाला कशा पद्धतीने घेराव घालण्यात येईल याच्यात गावागावात बैठका घेऊन आम्ही त्याची रणनीती आखणार आणि या सरकारला दाखवून देणार की तुम्ही रिंग रोड कसा करतात ते आम्ही बघू। तर आज देशामध्ये लोकशाहीच राहिलेली नाही, शेतकऱ्यांवरती प्रचंड अन्याय चाललाय। सरकार ब्युरोक्रेसीच्या माध्यमातून डेमोक्रेसीचा खून करत आहे, हा आमचा आरोप आज खऱ्या अर्थाने खरा झालेला आहे। आम्ही पुन्हा एकदा विथ एव्हिडन्स सरकारला सगळे सातबारा दिले। सर्व अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्ट्या फ्रंटला येण्यासाठी आमच्या गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी हा रिंग रोडमध्ये घालण्याचा घाट यांनी घातलेला आहे। गवळाणे, आंबेबौला ह्या गावांमध्ये ऑलरेडी आर्मी आर्टिलरी सेंटरसाठी 80% गावाचं भूसंपादन झालेलं आहे। मुळात शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आहे, परंतु सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही। यांना फक्त बिल्डर आणि भांडवलदार आणि यांचे स्लीपर पार्टनर हे लोक मोठे करण्यासाठी हा रिंग रोडचा घाट यांनी घातलेला आहे। आम्ही मुळात या गवळाणे, आंबेबौला या 2 गावांमधून जो रोड जातो याच्यात 1 इंच सुद्धा जागा आम्ही सरकारला देऊ शकत नाही, कारण डीपी आणि टीपी प्लॅननुसार जर यांनी रोड केला तर आमचं काही एक म्हणणं नाही। आणि हे चुकीचं नॅरेटिव्ह पसरवतात की शेतकरी विकासाला विरोध करतात। मुळात शेतकरी विकासाला विरोधात नाही, आजपर्यंत देशाला जे काही दिलं हे शेतकऱ्यांनीच दिलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही डीपी टीपी प्रमाणे प्लॅन प्रमाणे रोड करा, आमचा काही विरोध नाही, परंतु आता आम्ही आंदोलनाची धार अजून तीव्र करणार आहोत। पुढची दिशा आमचे नेते साहेबराव दातीर पुढे सांगतील। धन्यवाद। जय जवान जय किसान। बेळगाव ढगा परिसरातील जमिनींना उच्च दरानं मोबदला दिला जात असताना गवळणी परिसरातील शेतकऱ्यांना अत्यल्प दर देण्यात येत असल्यानं शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी साहेबराव दातीर आणि कैलास खांडबाहले यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले। भूसंपादनासाठी मोजणी करताना पोलीस बळाचा वापर करण्यात आला असून काही ठिकाणी वृद्ध महिला शेतकऱ्यांशी गैरवर्तन झाल्याचा दावा त्यांनी केला। तसेच चिंचोली, वडगाव, पिंगळा आदी भागात मोठ्या संख्येनं लोक आणून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिलाय की रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं तोडगा काढून न्याय दिला नाही तर आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर पुढील टप्प्यात पावसाळी अधिवेशनादरम्यान नाशिक ते मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात येईल। या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील, असं देखील त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनादरम्यान MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तैनात होते। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांना सादर केले। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, अंबड।